नमस्कार. आत्ता इकडचे भाऊसाहेब यांना हा देखील मी एक प्रश्न विचारला की एक स्थळपाणी झाली 2021ला एक स्थळपाणी तहसीलदारांची झालेली. त्या स्थळपाणीचं त्यांनी कायद्यानुसार मेमोरेंडम अटॅच करायचा असतो रेकॉर्डवरती की त्या स्थळपाणीमध्ये त्यांचे ऑब्झर्वेशन्स काय होते. त्यांनी तो स्थळपाणीचा रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या रोजनाम्याला लावला नाही. मी आरटीआय केलेलं, त्या आरटीआयला उत्तर आलं की दस्तीत त्याची नोंद नाही, त्याची तक्रार केलेली, त्याची दखल कोणी घेतली नाही, ना या प्रांताने घेतली ना कलेक्टरने घेतली. आज मी यांना विचारलं पवारांना, तर ते म्हणणार तुम्ही कोणत्याही लोकांचे तुम्ही चित्रीकरण करणार काय. लोकांचे नाही, लोकसेवक आलेले, लोकसेवक तिथे एक स्थळपाणी करायला आलेले, एक न्यायनिवाडा करायला आलेले आणि त्याचं चित्रीकरण, त्याच्यात पारदर्शिता असणे आवश्यक आहे. आणि ती पारदर्शिता नाही म्हणून एक केस जी 6 महिन्यात निकाली लागू शकते ती 9 वर्ष ती प्रक्रियात्मक क्रांतीपणामध्ये गुंतवली जाते. आणि म्हणून त्यांना मी प्रश्न विचारला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही. ते म्हणतात व्हॉट्सअपवरती फोटो पाठवतो. व्हॉट्सअपवरती नकोय मला तुमच्या रेकॉर्डवरती त्याचे ऑब्झर्वेशन पाहिजेत. आता देखील जी यांनी स्थळपाणी केली आहे त्याचा मेमोरेंडम त्यांनी अटॅच केलेला नाही आहे. त्यांनी माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही आहे. म्हणजे स्थळपाणी करायची, तुमचे ऑब्झर्वेशन तुम्ही रेकॉर्डवरती चढवायचे नाहीत आणि मग तुमच्या हिशोबाने न्याय निर्णयपत्र फिरवायचे, शब्दांचे खेळ करत राहायचे आणि प्रताडणा करीत राहायचे. हा न्यायनिवाडा आहे का? न्यायालयावरती सर्वांचा विश्वास उडून जाईल. ही न्यायालयावरती विश्वास उडून गेलेला आहे. हा मत्स्य न्याय लागू केलेला आहे यांनी. हा मत्स्य न्याय संपणं गरजेचं आहे आणि ते मत्स्य न्याय संपण्यासाठी पारदर्शिता येणे गरजेचं आहे. आणि ती पारदर्शिता येण्यासाठी आता मी यांच्याकडे आरटीआय टाकलेला आहे. माहिती अधिकारामध्ये मी विचारलेलं आहे की तुम्ही जी 10 एप्रिलला स्थळपाणी केली त्या स्थळपाणीचे मला चित्रीकरण काय केले, तुम्ही काय फोटो लावले, तुमचे ऑब्झर्वेशन्स काय होते, तुमचा मेमोरेंडम काय अटॅच रेकॉर्डवरती केलेला आहे त्याची मला माहिती हवी आहे. कारण सुनावणीच्या वेळेस प्रांताधिकारी म्हणाले त्याची काही गरज नाही. का गरज नाही? आणि हे ठरवणार कोण? स्वतःच्या मर्जीप्रमाणे ठरवणार तुम्ही. आणि हे ठरवल्यानंतर मग न्याय निर्णय पत्रामध्ये जर माझ्या विरुद्ध आलं तर मी कसं सिद्ध करायचं की हे स्थळपाणीला आलेले यांचे ऑब्झर्वेशन काय होते, यांचे फोटोज काय होते तिथे. आणि ही अपारदर्शिता का म्हणून ठेवावी यांनी? मग का म्हणून त्या स्थळपाणीसाठी मला 4 खेटा माराव्या लागाव्यात आणि त्याचा रेकॉर्डवरती काही त्याचं नामोनिशाण उल्लेख नसावा? हा भ्रष्टाचार नाही आहे का? हा नैतिक भ्रष्टाचार नाही आहे का? हा प्रक्रियात्मक क्रांतीपणा नाही आहे का? आणि हा प्रक्रियेचा केलेला दुरुपयोग नाही आहे का? हा पदाचा केलेला दुरुपयोग नाही आहे का? हा असा नियम आहे का की मी त्यांचे रेकॉर्डिंग नाही करावे? असा नियम आहे का? जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते की पारदर्शितेसाठी आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटली जे काही एव्हिडन्सेस असतील ते ग्राह्य धरले पाहिजे. तिथे सरळ एक विकृत युक्तिवाद केला जातो की डिजिटल एव्हिडन्सेस आर नॉट ॲडमिसिबल आणि तो एक ऐकून घेतला जातो, त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नाही. हा विकृतपणा चाललेला असतो. न्यायाच्या नावावरती खेळ मांडलेला आहे, थोतांड मांडलेला आहे. हे थोतांड थांबणे आवश्यक आहे आणि त्यासाठी रेकॉर्डिंग इव्हन माझ्या सुनावणीचे मी यांना अर्ज दिलेले आहेत की चित्रीकरणामध्ये सुनावण्या करा, म्हणजे कोणाच्या आर्ग्युमेंट्स काय येतात ते कळून चुकेल. काळ्या कोटातील गिधाडे कशा प्रकारे लोकांचे शोषण करतात ते देखील कळेल. परंतु ते यांना करायचे नाही. यांना पारदर्शिता आणायची नाही. कारण पारदर्शिता आली तर उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल. यांना उत्तरदायित्व स्वीकारायचे नाही कारण यांच्याकडे कार्यक्षमताच नाही आहे. मुळात ते कार्य करण्याची यांच्याकडे कार्यक्षमताच नाही आहे कोणाकडे. यांच्याकडे फक्त आहे तो अहंकार आहे. यांच्याकडे आहे तो फक्त पदाचा मद आहे. हे मदमस्त झालेले आहेत त्या पदाच्या अधिकारामुळे. सामान्य माणसाला हा अरेरावीपणाने म्हणतोय का म्हणून तू लोकांची हे करणार, का म्हणून मी नाही करणार चित्रीकरण. तुम्ही तिथे स्थळपाणी करण्यासाठी आलात, न्यायनिवाडा करण्यासाठी आलात, मग का म्हणून त्याचं चित्रीकरण नाही होणार? माझ्या घरासमोर, माझ्या जागेसमोर तुम्ही एक पब्लिक प्लेस आहे तिथे का म्हणून चित्रीकरण नाही करणार? वाय युअर प्रायव्हसी इज इम्पॉर्टंट. यू हॅव नो प्रायव्हसी देअर. तुम्ही ज्यावेळी तुमचं घर सोडता तुमची प्रायव्हसी संपते. तुम्ही ज्यावेळी इथे येता, हे पब्लिक ऑफिस आहे, ह्यासाठी मी टॅक्स भरतोय, ही पब्लिक प्लेस आहे, ही यांची जागा नाही आहे. ह्यांच्या मते हे झालंय की ही यांची जागा आहे. इथे अरेरावीपणाने अहंकाराने कसेही बोलणार, काहीही बोलणार, काही नियम सांगणार. लिहून द्या म्हटलं तर लिहून नाही देणार. त्यांना म्हटलं लिहून उत्तर देतात, ती देणार नाही. त्यासाठी प्रताडित करणार. आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या, परवा नाही तेरवा या, आणि 30 दिवसाने काहीतरी थातूरमातूर उत्तर लिहून देणार आणि त्याची कंप्लेंट परत करावी जावी तर परत तेच प्रकरण पुन्हा चालू होते. लिखितमध्ये मागितली तर पुन्हा तेच चालू होते. हा प्रक्रियात्मक क्रांतीपणा आहे. हा गुलामी आहे. ही गुलामी आहे आणि या गुलामीतून आता मला मुक्त व्हायचे आहे. त्यासाठी म्हणून 30 मेला मी इथे उपोषणाला बसणार आहे आणि वारंवार बसणार आहे. आणि जर मला प्रतिसाद नाही मिळाला तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि मी ऑलरेडी व्हिडिओ काढून दिलेला आहे. या दरम्यान जर माझ्या घरामध्ये माझ्या गुराढोरांची, माझ्या आईबाबांची, कोणाच्याही जीविताला कुठल्याही प्रकारे हानी झाली, जीवितहानी झाली तर ती एक हत्या म्हणून गणली जावी आणि त्या हत्येचे दोषी हे सर्व असणार आहेत. त्या हत्येचे दोषी
कलेक्टर असणार आहेत गोविंद मारुती बोडके, त्या हत्येचे दोषी अविनाश कोष्टी असणार आहेत, तहसीलदार त्या हत्येचे दोषी शेखर गाडगे असणार आहेत, प्रांत अधिकारी आणि त्या हत्येचे दोषी हे सर्व कर्मचारी क्लार्क जे स्वतःला साहेब म्हणून बसून घेतलेले आहेत, साहेब बनून बसलेले आहेत, भुरे साहेब, ते असणार आहेत. नमस्कार.